तुम्ही वारंवार हे म्हणतायत की चर्चेची दारं वारंवार ती त्यानंतर बंद होतील. आणखी एक तुम्हाला विनंती केली जाते काही लोकांकडून की 24च्या तारखेपर्यंत तुम्ही थांबावं, ती क्युरेटिव्ह पिटिशनची निकाल येऊ द्यावा. हाही एक तुम्हाला विनंती की तुम्ही स्वतःही चलावा दिल्लीला बैठकांसाठी, अशी तुम्हाला एक आपण म्हणू शकतो ऑफर आहे. तर तुम्हाला असं वाटतं का 24चा एकदा क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये काय होतंय तोपर्यंत थांबावं? नाही दिल्लीला बैठकाला जायला मला कुठं श्रेय घ्यायचं. ज्याला श्रेय घ्यायची दुकानदारी चालवायची त्याची धडपड असते. मला कशाला दिल्लीला जायचं नाही, बैठकाला मुंबईला जायचं नाही. ज्याला दुकानं चालायची ते त्यांचं असतं. मी सामान्य घरातला पोरगा आहे, गरीबाचा पोरगा आहे, गरीबांसाठी गरीब मराठ्यांसाठी लढतोय. माझं एवढंच म्हणणं आहे. कोणी बैठका घेण्यापेक्षा मी बी स्वतःला नेता म्हणून महाराष्ट्रात सध्या कोणीच कोणाला मानून सध्या स्वतःची मनात परिवर्तन आणि मतात परिवर्तन असं करावं आता की एवढ्या वेळेस गोरगरीब मराठ्यांनी लढा उभा केलाय, त्या मराठ्यांना श्रेय द्यायची. एवढे सगळ्या मराठ्यांचं श्रेय, कोणाच नाही, माझं नाही कोणाचं नाही, काही नाही, काय संबंध नाही माझा. मी का उपकार नाही करीत लढतो, म्हणजे त्या जातीत जन्मलोय, त्या जातीचं मला काहीतरी देणं लागतं, एक मुलगा म्हणून लढतोय म्हणून लढतो, असं सगळ्यांनी ठेवावं. काय बहाणेबाजी कशाला करायची? आता मला दिल्लीला बैठक आली यामध्ये तुमच्या माहितीनुसार, आणि ते खरं पण आहे. काय जायचं दिल्लीला? काय ते दिल्लीला श्रेय घ्यायचं? इकडे लढू ना ग्राउंडवर लोकांसोबत. मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकानं, श्रीमंत गरीब सगळ्यांनी एवढ्या वेळेस समाजाच्या पाठीशी उभा राहावं. समाज चाललाय, समाजासोबत चालवा. आपलं घोडं दामटू नये, मोठेपणासाठी हापवापलेले येतं, हापवापू नये अशी माझी विनंती. समाजाचं, लेकराचं, गोरगरिबाच्या कल्याण होतंय ना, राहा समाजासोबत. हा विजय समाजालाच याचं पूर्ण श्रेय द्यावं. श्रेय वाढायसाठी, लाटायसाठी मग काय तुमचं काय मोठेपण राहणार आहे? उलट जे श्रेय घ्यायचा प्रयत्न करीत त्याला समाज पुरेही करून टाकणार आहे. कारण समाज लढलाय. समाजाचं एकदाही तुम्हाला मागं उभा राहा वाटाणा, समाज तुमच्या मागं आयुष्यभर उभा राहिला. एका दिवस समाजाचं पाठीमागं उभा राहणं काय फरक पडतो का? त्यानेच तुमच्या मागं उभा राहायचं, त्याने काय गुत्त घेतलं तुमच्याच मागं आयुष्य उभा राहायला? एखादा तुम्ही राहणार गोरगरिबांच्या मागं. मला वाटतं समाजाला श्रेय घेऊन द्यावं, कारण हा लढा एवढा मोठा आहे आणि इतका दीर्घकाळ चाललाय की फक्त विश्वास एकमेकाचं संपादन केल्यामुळे. आता तुम्ही जर श्रेयाची लढाई सुरू केली तर मराठे काय तुम्हाला सोडणार? मग मी बी असू देऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.